राम मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे। देशभरात या सोहळ्याची उत्सुकता आहे। साधू, महंत तसंच विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले। याच निमंत्रणाच्या यादीत पिंपरी चिंचवड मधील एका चौघडा वादकाचा देखील समावेश आहे। ते म्हणजे रमेश पाचंगे। रमेश पाचंगे हे गेल्या 40 वर्षांपासून चौघडा वादन करत आहेत। अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यात चौघडा वादनासाठी त्यांची निवड नेमकी कशी करण्यात आली हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। जय श्रीराम। जेव्हा बाळगंधाचा कार्यक्रम होता 50वा पुस्तकाचं उद्घाटन, तेव्हा अयोध्याचे खजिनदार गिरी महाराज त्यांनी माझी इथंच निवड केली होती। ते म्हणे पाचंगे अयोध्यामध्ये यायचं तुम्ही वाजवाल। आणि त्याच्यानंतर महाराजांची माझी परत 3दा भेट झाली। महाराज म्हणे अयोध्यामध्ये चौघडा घेऊन यायचं आणि तुमची सेवा करायची। कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती मग त्यावेळेस? कुटुंबाला सगळ्यांना आनंद वाटला। म्हणजे आयुष्यामध्ये माझा एवढा मोठा सण आज अयोध्यामध्ये माझा चौघडा वाजतो। 5व्या पिढीचा चौघडा, 200 वर्षाची परंपरा ते आम्ही जपून ठेवली। आजची माझी एकट्याची निवड आहे, पण आम्ही 2 जण जाणार। हे हाताखाली माणूस पाहिजे वाद्य उत्सव। इथं मी जो मंदिरामध्ये नारळ वाजवतो त्याच्या ढोम वाजवणार। जी नदीला जी आयती होणार इथं त्याच्यावरती मी माझा ढोम वाजवणार नारळाला। काय वाटतं तुम्हाला? म्हणजे एवढे वर्ष झालं तुम्ही वाजवताय आणि आता श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी तुम्हाला बोलवलं। मला एवढा आनंद झाला की आज आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक असणारा माणूस संपूर्ण महाराष्ट्राचं मी पिंजून काढलात आणि माझा जे अयोध्यामध्ये चौघडा असतो माझं लय भाग्य आहे। दीर्घकाळ न्यायालयीन लढ्यानंतर अयोध्येत राम मंदिर उभारलं गेलं। त्याचा लोकार्पण सोहळाही आता होणार आहे। या प्रसंगी राम मंदिरात पिंपरी चिंचवड मधील चौघड्याचे नाद घुमणार ही महाराष्ट्रासाठी देखील खरोखरच एक आनंदाची बाब आहे।